आपलं आवडतं संदेश चष्माघर आता घेऊन आलंय खास उन्हाळा ऑफर. 1999 आणि त्यापुढील खरेदीवर मिळवा पोलराइज गॉगल्स अगदी फ्री. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर बस स्टँड संगमनेर. संपर्क 9150 290 290. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे रविवारी रात्री धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. यात 2 महिन्यांच्या बाळासह घरात एकट्या असलेल्या डॉक्टर महिलेला चाकूचा धाक दाखवत अज्ञात 2 चोरट्यांनी तब्बल 6,16,000चे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेमुळे बोटा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रियंका राहुल जाधव, हल्ली राहणार बोटा तालुका संगमनेर, मूळच्या राहणार कात्रज पुणे, यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या पुणे येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. प्रसूतीनंतर गेली 2 महिन्यांपासून त्या आपल्या माहेरी बोटा या ठिकाणी आईकडे राहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 17 मेला रात्री 9:30च्या सुमारास प्रियंका जाधव या 2 महिन्यांच्या बाळासह घरामध्ये एकट्या होत्या. त्यावेळी त्यांची आई मंगला फटांगरे या दूध आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तर भाऊ प्रथमेश हा कामानिमित्तानं आळीफाटा या ठिकाणी गेला होता. याच संधीचा फायदा घेत 2 अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा जबरदस्तीनं ढकलून घरात प्रवेश केला. यातील एका चोरट्यानं प्रियंका जाधव यांना चाकूचा धाक दाखवत हातातील सोन्याची अंगठी काढून देण्यास भाग पाडलं. तर दुसरा चोरटा घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन कपाट आणि इतर साहित्याची उचकापाचक करत मेकअप आरशामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. या चोरीमध्ये 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 25 ग्रॅमची सोन्याची बांगडी, 40 ग्रॅमची सोन्याची चैन तसेच प्रत्येकी 6 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या आणि 3,000 रुपयांची रोकड असा एकूण 6,19,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. माझे नाव प्रथमेश पांडुरंग फटांगरे. आम्ही बोट्यामध्येच राहतो. गेले म्हणजे लहानपणापासून इथंच राहतोय. जसं आम्ही इथं या घरात आलो तसं आत्तापर्यंत कधी काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु 2020च्या दरम्यान आमची पहिल्यांदा सर्वात आधी मोटरसायकल चोरीला गेली. तिचाही काही तपास नाही झालेला. ती आम्हाला नंतर फॉरेस्टमार्फतच कळवण्यात आलं की इथं अशी मोटरसायकल पडलेली आहे. त्यानंतर 2023मध्ये पहाटे 4:30च्या दरम्यान आमची चोरी झाली होती. त्यावेळेसही काही तपास झालेला नाही. पोलिसांमार्फत आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही. त्यावेळेसही आम्हाला म्हणजे काही त्याचं नंतर काही कळवलंच नाही. तर त्यावेळेस देखील असंच 2 जण हत्यार घेऊन आले होते आणि आईच्या गळ्यातलं सोनं आणि अंगठी वगैरे घेऊन पळून गेले. त्यावेळेसही 3-3.5 तोळ्याचं नुकसान झालेलं आहे आमचं, परंतु त्याचा काहीच तपास नाही लागलेला. त्यावेळेसही ते असेच मी त्यांच्या मागं पळत आलो तर इकडं या रोडने खाली पळत गेले होते. आणि आताही त्या दिवशी 17 तारखेला जेव्हा 9:30च्या सुमारास ही चोरी झाली, 8:45च्या दरम्यान मी घरातून बाहेर गेलेलो होतो. साधारण 9:15 ते 9:25च्या दरम्यान मम्मी फक्त दूध आणायला इथंच गल्लीत गेली होती. तेवढ्या वेळात बहीण एकटीच असताना, तिच्या 2 महिन्याच्या बाळासोबत ती घरात असताना ही घटना घडलेली. यावेळेस पण चाकू घेऊन तिला चाकूचा धाक दाखवून दुसरा जण सगळं बाकीचं उचकपाचक करून घरातलं बरंच सोनं घेऊन गेलेत. त्यामध्ये माझी गळ्यातील चैन, 3 तोळ्याची गळ्यातली चैन होती, 2 अंगठ्या होत्या, त्यामध्ये डायमंड पण होते, म्हणजे सोन्या आणि डायमंडच्या अशा 2 अंगठ्या होत्या माझ्या. परत आईची बांगडी होती सोन्याची आणि अजून एक अंगठी होती तिची. एवढं सगळं त्या आतमधून बेडरूममधून ड्रेसिंग टेबलमधून चोरून घेऊन गेलेत. यावेळेस देखील 9:30च्या सुमारास जेव्हा ही सगळी घटना घडली तर गल्लीमध्ये सगळे लोक बसलेले होते बाहेर. उन्हाळा असल्यामुळे सर्वजण घराच्या बाहेरच बसलेले होते. तर एवढ्या लवकर ही घटना घडतीये आणि त्यामुळं आमची घारगाव पोलिसांकडे हीच मागणी आहे का यावेळेस तरी कसून तपास झाला पाहिजे आणि आम्हाला या गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला याचा शोध लावून दिला पाहिजे. त्या घटनेच्या वेळेस माझी 2 महिन्याची डिलिव्हरी झालेली मुलगी घरात तिच्या बाळासह बेडवर बसलेली होती बाळाला शांत करण्यासाठी. आणि मी फक्त 15-20 मिनटं बाहेर दूध आणण्यासाठी गेले आणि तेवढ्याच वेळात ही घटना घडली. तर वारंवार अशा घटना घडतात. तर यानंतर तर आमच्या जीवालाच धोका आहे. आम्हाला असं वाटतं प्रत्येक वेळेस जेव्हा चोर आले की तेव्हा त्यांच्या हातामध्ये हत्यारबंदच असतात आणि असाच कसला तरी धाक दाखवून अगदी कानाच्या तिथं, डोक्याच्या तिथं कुठेही हत्यार धरतात आणि हत्याराचा वारसुद्धा करू शकतात. मागच्या वेळेस
जेव्हा 2023-24ला झाली आमची घटना, त्यावेळेस सुद्धा मला हत्याऱ्यांनी मारलं होतं. त्यांनी मी मुलाला आवाज देत होते म्हणून, आवाज करू नको म्हणून. आणि असं वारंवार घडतं तर एखाद्या दिवशी समजा आमच्याकडे द्यायला काही नसेल तर प्रतिकार करून ते आम्हाला कुठून देणार आम्ही त्यांना ज्यावेळेस नसेल. पुन्हाही अशी घटना घडू शकते. ते जर असे वारंवार येत आहेत तर एकाच घरी एवढा वेळ चोरी होऊ शकत नाही. तर आमच्यावर कोणीतरी असं पाळत ठेवून कोणीतरी असं करतं. मी प्राथमिक शिक्षिका आहे, त्यामुळं म्हणजे या जगात काही मीच एकटी नाही या गावामध्ये शिक्षिका की दोघं नोकरीला. असा प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. तर आमची तर काय कोणाशी अशी दुश्मनी नाही आहे वैयक्तिक. मग अशी घटना का घडते? यापुढं तर आमच्या जीवाला सुद्धा धोका राहील. मग आम्ही काय करायचं? त्यामुळं आमची पोलिसांना विनंती, घारगाव पोलिसांना, की या घटनेचा कसून तपास झाला पाहिजे आणि शोध लागलाच पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. विशेष म्हणजे याच घरात सुमारे 2 वर्षांपूर्वीही चोरीची घटना घडली होती. त्यामुळं परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीनं आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाते. या प्रकरणी पोलिसांनी 2 अज्ञात इस्मांविरोधात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.